मला कुणीतरी सांगा, कोणाच्या तरी पायातला बूट काढा आणि माझ्या तोंडात मारा. 1 रुपयात पीक विमा. ढोल बजाओ ढोल, डोली मारो बजाओ ढोल. 1 रुपयात विमा घ्या ढोल. 1 रुपयात विमा. परेली पॅटर्न. सुरेश धस यांनी शेवटच्या दिवशी विधानसभेमध्ये शेतकऱ्याच्या विमावरून सर्वांनाच झापलं. त्यामध्ये धनंजय मुंडे, दादा भुसे अनेक नेत्यांवरती गंभीर आरोप लावले. सुरेश धस भाजपचे असे आमदार आहे जे आपल्या पक्षाची साथ न देता एक सर्वसामान्य जनतेची साथ देतात. सर्वसामान्य जनतेचे त्यांनी मुद्दे अनेक वेळा विधानसभेत मांडले. मग ते सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी असो किंवा शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये मिळणाऱ्या विम्याबद्दल असो. कदाचित असे आमदार आपल्या महाराष्ट्रात खूपच कमी आहेत जे आपल्या नागरिकांसाठी, आपल्या जिल्ह्यातील लोकांसाठी लढतात. नागपुरामधील हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार सुरेश धस यांनी अनेक मुद्दे मांडले आणि प्रत्येक वेळेस त्यांच्या मुद्द्याचं समर्थन केलं गेलं. कारण की सुरेश धस आणि जितेंद्र आव्हाड आणि RR पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील या 4-5 आमदारांनीच आपले मुद्दे व्यवस्थित मांडले. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले, आपल्या जिल्ह्यातील प्रश्न मांडले. बाकीचे आमदार फक्त पाहतच राहिले. पहा नेमकं सुरेश धस हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कशामुळे चिडले होते. लवकरात लवकर वेळ घेतो मी अमित भाई शहांची आणि माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांची. ये जो परळी का पैटर्न है, पहले सबसे पहले गुजरात को लगाओ और वाराणसी को भी लगाओ. हे काय चाललंय अध्यक्ष महोदय. गोरगरिबाचे दुसऱ्याचे पैसे भेटणार राव शेतकऱ्याचे. हे कैलास पाटील ह्याचं आताडे वाकडे तिकडे झाले, उपोषणाला बसलोय बरं का. सन्माननीय सदस्य म्हणतो मी कैलास पाटील. दुसऱ्यांदा मायबाप निवडून आलाय. आमचे राणा दादा सुप्रीम कोर्टापर्यंत गेले. राणा पाटील इथंच बसतात म्हणून मी इकडं. राणा जगजित सिंह पद्मसिंह पाटील सुप्रीम कोर्टापर्यंत गेले तरी सुद्धा न्याय मिळाला नाही. बजा झाल्याने कुत्र आहे का मांजर आहेत हे सुद्धा विचारलं नाही. अध्यक्ष महोदय, माननीय आमचे जामनेरचे प्रतिनिधी, राज्याचे संकट मोचक, अरे बदलापूरची एवढी भयानक घटना झाली तिथं सुद्धा स्वतः जाऊन उभा राहणारा, बाटली त्याच्या दिशेने फेकली तरी सुद्धा उभा राहिला आमचा गिरीश महाजन. गिरीश महाजनांच्या जिल्ह्याचा सुद्धा विमा मिळाला का विचारा ना. काय चाललंय अध्यक्ष महाराज. गरीब शेतकरी पैसा भरतो आणि आम्हीच घोषणा केली 1 रुपयात पीक विमा. ढोल बजाओ ढोल, डोली मारो बजाओ ढोल. 1 रुपयात विमा घ्या ढोल. 1 रुपयात विमा. परेली पॅटर्न. आणि त्या राज्याचे कृषी मंत्री कोण, मला त्यांचं नाव माहित नाही अध्यक्ष. दादा भुसे होते का, अनिल पाटील होते वाटतं, अमळनेरचे. साहेबराव पाटलांपासून बघतोय अमळनेर आम्ही. तुमचं अमळनेर तर लय कलाकार आहे. पहिल्यांदा डबल निवडून दिलाय बाबा, नाही तर दरबारेला नवीनच येतो. पार नंदुरबारून चौधरी येतो. नाही, मी नोटीस 35 ची दिलेली नाही त्याच्यामुळे मी नाव घेणार नाही अध्यक्ष महोदय. आणि हे कालावधी आताचा नाही, 23-24चा. 23ला अध्यक्ष महोदय थोडं साधलं. बीड जिल्ह्याचा कालचा आकडा सांगितलाय 2023चा अध्यक्ष महोदय मी 7,000 हेक्टरचा. धाराशिव जिल्ह्यामध्ये 3,000 हेक्टर वरती गुन्हे दाखल झालेत. तुमच्या तिथल्या कृषी अधिकाऱ्याला विचारलं, ओंबाशे नावाच्या कलेक्टरला विचारलं. अध्यक्ष महोदय परभणीमध्ये 15,000च्या आसपास, 20,000च्या आसपास 2023ला झाला. आणि हा जो घोटाळा आहे हा 2024ला आत्ता सापडलाय. कोणत्या ग्रामपंचायती आहेत नावं सांगतो. राजेश विटेकर साहेब 2 ग्रामपंचायती आहेत बघा. तक्रार सुद्धा कुणी केली. ग्रामपंचायत कार्यालय सादगीरवाडी, तालुका पालम, जिल्हा परभणी. सरपंचाचं नाव आहे सौभाग्यवती दगडूबाई गोविंदराव केंद्रे. केंद्रे हे आडनाव सुद्धा वंजारी बांधवांमध्येच आहे. तक्रार सुद्धा वंजारी बांधवांनी केली बरं. आणि उपसरपंच अतुल आनंदराव गुट्टे यांचं म्हणणं आहे की हे जे केंद्रे आणि गुट्टे आलेले आहेत
हे परळीद्वारे आमच्या तांड्यावर आलेत, आमच्या गावात आले. तिथल्या केंद्रांना गुट्ट्यांना तरी जागेवर राहू द्या राव, तिथून बी हाकलून लावतात त्यांना. हे काय चाललंय? धाराशिव जिल्ह्यामध्ये भरलेला 3000 हेक्टरचा बोगस विमा सगळे शेतकरी परळी तालुक्यातले, बीड जिल्ह्यातले परळी सोडता बाकीच्या सगळ्या तालुक्यात, धारूर असेल, माजलगाव, वडवणी, आष्टी, अहो एक काशेवाडी आंबेवाडी नावाचं गाव आहे दादा माझ्या मतदारसंघातलं, त्या गावाला तर त्या ह्याचा दर्जाच नाही, महसुली दर्जाच नाही, त्याच्यावर 4000 हेक्टरचा विमा भरलाय. तुमच्या शेजारच्या आपल्या शेजारचे पॅटर्नवाले जे आहेत त्यांनी भरलाय 4000. अध्यक्ष महोदय, परभणी जिल्ह्यामध्ये या वर्षीचा आकडा आतापर्यंत माझ्याकडे आलाय 40,000 हेक्टर. 40,000 हेक्टर क्षेत्रावरती बोगस विमा भरलाय. अध्यक्ष महोदय, आता जगावा का मरावा? अध्यक्ष महोदय, का जावा हे राज्य सोडून? आम्हाला पीओके मध्ये नेऊन सोडायची तरी सोय करा अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, बोगस विमाचा. अध्यक्ष महोदय, दुसरी एक तक्रार आहे. सातगिरवाडीचं सांगितलं मी, दगडूबाई केंद्रे, अतुल गुट्टे. दुसरी एक ग्रामपंचायत आहे, मला माहित नाही अध्यक्ष महोदय, ग्रामपंचायत. अहो हे सगळं भरलंय सीएससी सेंटरवरून. 1 रुपयात पीक विमा मारल्यावर काय हे दाखवतो ना, आहे ना माझ्याकडे, भरलाय ना विमा. त्याला तालुका स्तरीय समिती आहे, जिल्हास्तरीय समिती, बोलतो ना त्याच्यावर येतो. अध्यक्ष महोदय, संपवतो मी. फार मोठं आहे, अख्ख्या राज्यात सापडणार आहे. आता सगळ्या विधानसभा सदस्यांनी आपापले मतदारसंघ तपासा. अध्यक्ष महोदय, ग्रामपंचायत कार्यालय बनवस तालुका पालम या ग्रामपंचायतीने तक्रार केली. अध्यक्ष महोदय, माझ्याकडे 47 गावांची यादी. अध्यक्ष महोदय, परभणी जिल्ह्यातली नामेवाडी, खांडेवाडी, कलुचीवाडी अशी 47 गावामध्ये 29,073 हेक्टरचा विमा भरला गेला. अध्यक्ष, फक्त 47 गावात 29,023. अध्यक्ष महोदय, बोगस पीक विम्याचा परळी पॅटर्न पोहोचला परभणीत. दैनिक लोकमत. अध्यक्ष महोदय, पीक विम्याचे बोगस प्रस्ताव महसुली रेकॉर्ड नसलेल्या गावातही भरला विमा. बातमी. अध्यक्ष महोदय, धर्मयोद्धा म्हणून कुठला तरी पेपर यांच्या परभणीचं क्षेत्रफळ नसताना बाहेरील माफिया भरत आहेत पीक विमा. माफिया. शेतकऱ्याला माफिया, शेतकरी नाही, हे माफिया, हे आपोआप आलेले माफिया. वाळू माफिया ऐकलं अध्यक्ष महोदय, खडी क्रेशरचे माफिया, मुरुम माफिया ऐकलं, गँगवार मधले माफिया ऐकलं, प्लॉटिंगचे माफिया ऐकलं, परंतु पीक विमा माफिया नवीन डेफिनेशन तयार झाली. अध्यक्ष महोदय, ही नवीन डेफिनेशन ती लवकरात लवकर सादर करावी आणि मायबाप सरकारच्या राजपत्रात ती जाहीर करावी. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आपल्याला, हे इतकं जर भयानक झालं, जिल्हास्तरीय समिती अध्यक्ष महोदय, कलेक्टर त्याचे अध्यक्ष आहेत, जिल्ह्याचा कृषी अधिकारी त्याचा सचिव आहे. ज्या ज्या जिल्हास्तरीय समित्यांनी याच्यामध्ये दिरंगाई दाखवली असेल, अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो, माननीय मुख्यमंत्र्यांच्या सगळ्यात जवळचे मंत्री इथं बसलेले आहेत. अध्यक्ष महोदय, बरं का, एका इथं पुढच्या बाकावरती बसलेले आहेत, त्यांना माझी विनंती. अध्यक्ष महोदय, याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. जिल्हास्तरीय समित्यांनी जर गुन्हे दाखल केले नसतील तर त्यांच्यावरच गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि तालुकास्तरीय समिती ज्यांनी दाखल केला नसेल, हे इलेक्शनच्या कालावधीमध्ये, महोदय, इलेक्शनच्या कालावधीत कोणाचंच लक्ष नसते. याच्या अगोदर हे सगळं कारभार केलेला आहे, त्याच्या आधी केलेला आहे. हा नवीन जे डेफिनेशन आहे पीक विमा माफी यांची, तेवढी द्या आणि आमच्या शेतकऱ्यांना हाकलून लावा. अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीने जर जे राज्याचे मंत्री कामं करायला लागले, मी त्यांचं नाव घेत नाही, त्यांनी त्यांचा पॅटर्न लवकरात लवकर, नाही 35ची नोटीस मी दिलेली नाही. अध्यक्ष महोदय, मित्रांनो, आमदार सुरेश धस यांनी आपल्या जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न विधानसभेमध्ये मांडले आणि त्यांनी जे प्रश्न मांडले
ते अतिशय योग्य प्रश्न मांडले. प्रत्येक आमदार आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विधानसभेमध्ये प्रश्न का मांडत नाही, आपल्या शेतकऱ्यांसाठी का लढत नाही, हा मोठा प्रश्न आहे. गेल्या 4-5 दिवसापासून सुरेश धस हे आमदार प्रत्येक विषयावरती बोलतात. मग त्या ठिकाणी सरपंच संतोष देशमुख अण्णा यांचं हत्ये प्रकरण असो किंवा शेतकऱ्यांचा विमाचा प्रश्न असो, पण बाकीचे आमदार मात्र गप्पच राहतात. सुरेश धस यांच्या प्रतिक्रियेवरती आपल्याला काय वाटतं, एक कमेंट करून नक्की कळवा.